स्टार्ट. परिच्छेद. आरोपीच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियमाच्या 65(ई) अन्वये खटला चालला. आरोपीविरुद्ध प्रस्तुतचा खटला दाखल होण्याची संक्षिप्त पार्श्वभूमी अशी की घटना दिनांक 13/4/2018 रोजी 11:10 वाजताच्या सुमारास मौजे बोरी खुर्द साहवाडी गावचे हद्दीत बोरवाडी बोरी रोडच्या डाव्या बाजूस चिंचेच्या झाडाखाली तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आरोपीच्या ताबे कब्जात 1 लिटर क्षमतेचे 42 फुगे ताडीने भरलेले त्याची अंदाजे किंमत 1260 चा प्रोहिबिशनचा माल विक्री करिता आपले कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आली. त्यानंतर फिर्यादीने आरोपीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव येथे फिर्याद दिली व त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 154/2015 नोंदविला. सदरील प्रकरणात तपासिक अंमलदार यांनी तपासाच्या दरम्यान घटनास्थळावर जाऊन पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा तयार केला. साक्षीदारांचे जबाब त्यांच्या सांगण्यानुसार नोंदविले. आरोपीविरुद्ध पुरेसा पुरावा आढळून आल्याने वरील गुन्ह्यासंबंधी त्याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीविरुद्ध निशाणी क्रमांक 3 नुसार मुंबई दारूबंदी अधिनियमाचे कलम 65(ई) प्रमाणे दोषारोप ठेवला. तो त्यास त्याच्या भाषेत वाचून व समजावून सांगितला असता त्याने दोषारोप नाकारून सुनावणीची मागणी केली. आलेला पुरावा लक्षात घेता आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे जबाब निशाणी क्रमांक 13 वर नोंदविण्यात आला. माझ्या विचारासाठीचे मुद्दे व त्यावरील माझे निष्कर्ष अनुक्रमाने मी सकारण संबंधित मुद्द्यांसमोर मांडले आहे. कारण मीमांसा. परिच्छेद. आरोपीवरील गुन्हा साबित करण्यासाठी अभियोग पक्षाने फिर्यादी म्हणून साक्षीदार क्रमांक 1 राजू पोटे याला निशाणी क्रमांक 9 वर तपासले. साक्षीदार क्रमांक 1 याच्या सरतपासात असे सांगितले की दिनांक 13/4/2018 रोजी श्री R.M. चौरे साहेबांनी बातमीदारामार्फत कळाले की बोरी खुर्द गावच्या हद्दीत भोरवाडी बोरी रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली एक इसम अवैध ताडीची विक्री सुरू आहे व छाप्यासाठी जायचे आहे. साहेबांच्या सांगण्यावरून त्याने 2 पंचांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना बातमीचा आशय समजावून सांगितला. त्यानंतर ते स्वतः साहेब 2 पंच असे सर्व लिखाणाचे साहित्य व लॅपटॉप सोबत घेऊन खाजगी वाहनाने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळाच्या अलीकडे गाडी थांबवून ते खाली उतरून बातमीच्या ठिकाणी चालत गेले असता त्यांना पाहून सदर इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु त्याला जागीच पकडले. सदर त्या ठिकाणी सदर इसम चिंचेच्या झाडाखाली अवैधरित्या ताडी विकत असताना व त्याच्या ताब्यात ताडीने भरलेली गोणी दिसून आली. सदर गोणीची साहेबांनी पाहणी केली असता त्यात दारू सदृश्य पदार्थ दिसून आला व उग्र वास आला. साहेबांनी सदर इसमाला पथकाची व तेथे येण्याची माहिती दिली. आरोपीला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश दोमाले असे सांगितले. साहेबांनी 2 पंचांसमक्ष सदर गोणीची पाहणी केली असता
त्याच्या ताब्यात 1 लिटर क्षमतेचे 42 फुगे ताडीने भरलेले त्याची अंदाजे किंमत 1260 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर रासायनिक तपासणीसाठी सदर ताडी ही 2 काचेच्या 180 मिली क्षमतेच्या बाटलीत बाजूला काढून CA सॅम्पल कामी बाजूला काढून पंचांच्या व त्यांच्या सहीचे लेबल लावून सीलबंद केली. त्यानंतर आरोपी व मुद्देमाल घेऊन कार्यालयात आले व त्यांनी गुन्ह्याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिच्छेद उलट तपासादरम्यान ते ज्यावेळी घटनास्थळी गेले त्यावेळी तेथे त्यांना कोणीही ग्राहक दारू विकत घेताना किंवा कोणीही दारू विक्री करताना आढळून आले नाही. तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडे त्यांनी सदर अवैध दारू विक्रीबाबत चौकशी केली नाही. तसेच मुद्देमालाचे सॅम्पल किती तारखेला प्रयोगशाळेकडे पाठविले ते त्यांना सांगता आलेले नाही. येणेप्रमाणे अभियोग पक्षाचा पुरावा असून सदरील पुरावा आरोपीवर ठेवण्यात आलेला आरोप सिद्ध होण्यास पुरेसा आहे किंवा कसे हे पाहावे लागेल. भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे साक्षीदारांची संख्या किती असावी याचे बंधन घातलेले नाही. काही परिस्थितीमध्ये एकमेव साक्षीदाराची साक्ष देखील आरोपीवर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेशी ठरू शकते. प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षाने केवळ एक साक्षीदार तपासला आहे. सदर साक्षीदाराचा पुरावा हा काही प्रमाणात अभियोग पक्षास सहाय्यक ठरलेला दिसतो. तसेच सदर प्रकरणात रासायनिक विश्लेषणाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. परंतु सदर पुरावा आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यास पुरेसा नाही. तसेच प्रकरणातील प्रमुख साक्षीदार हे तपासी अंमलदार असून अभियोग पक्षाला साक्षीकामी त्यांची उपस्थिती नोंदविता आलेली नाही. सदर प्रकरणातील पुरेशी संधी देऊनही अभियोग पक्ष यातील तपासी अंमलदार, घटनास्थळ पंच, त्याचप्रमाणे इतर स्वतंत्र साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात असमर्थ राहिला. तसेच पोलीस कर्मचाऱ्याव्यतिरिक्त इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आलेली नाही. तसेच तपासी अंमलदार यास समन्स जारी करण्यात आले होते. मात्र तपासी अंमलदार हे पुरेशी संधी देऊनही न्यायालयात हजर राहून साक्ष देण्यात असमर्थ राहिला. त्यामुळे अशा परिस्थितीत आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अभियोग पक्षाने इतर स्वतंत्र साक्षीदारामार्फत घटनास्थळावरील व जप्ती पंचनामा सिद्ध केलेला नाही. तसेच सदर मुद्देमाल रासायनिक पृथक्करणासाठी जो कोणी कॅरियर घेऊन गेला होता त्याची साक्ष अगर टिप्पण प्रस्तुतचे प्रकरणात नोंदविल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सदरचे सॅम्पल हे रासायनिक पृथक्करणासाठी पाठविताना इंटॅक्ट होते किंवा कसे याबाबतचा कोणताही सबळ व विश्वसनीय पुरावा अभिलेखावर दाखल नाही. तसेच प्रस्तुतच्या प्रकरणात तपासी अंमलदाराने छापा टाकण्यापूर्वी सदर छाप्याच्या ठिकाणावर बोगस गिऱ्हाईक पाठवून सदर बातमीची खातरजमा केल्याचे दिसून येत नाही. तसेच जप्ती पंचनामा व घटनास्थळ पंचनामा स्वतंत्र साक्षीदारामार्फत सिद्ध झालेला नाही. स्टॉप.